जय हरी. एकादश स्कंध भाग 107. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगतात, आता मी लवकर वैकुंठाला यावं अशी उत्कंठा सगळ्या देवांना लागली आहे. हे कुणाला सांगतात? उद्धवाला सांगतात. मनुष्य रूप धारण करून मी त्यांचं कार्य पूर्णतेला नेलं. आमचं यादवकुल तेवढं बाकी राहिलं आहे. मी निजधामास गेलो की 7व्या दिवशी द्वारका बुडेल. यादव आपापसात भांडून नाश पावतील. मी हे जग सोडून गेलो की थोड्याच दिवसात लोकांची बुद्धी भ्रष्ट होईल. अधर्म अतिशय वाढेल. लोक नष्ट आणि अमंगल होतील. तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत मी इथे वावरतो तोपर्यंत कली दबून आहे. मी गेलो की लगेचच तो पृथ्वीवर संचार करेल आणि आपला प्रभाव गाजवेल. तेव्हा ब्राह्मण स्वधर्म टाकतील, दान धर्म नकोसा होऊन ते ढोंगानं क्रियाकर्म करतील, कुविद्येची बंड उठवतील, निंदेच्या शर्यती सुरू होतील. म्हणजे काहीच गरज नसताना एकापेक्षा एक चढाओढ लागेल, कोण कोणाबद्दल किती वाईट बोलतं ते. अर्थात त्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर हे आजकाल जे राजकारण सुरू आहे ते तरी काय आहे? ते हेच आहे की निंदेच्या शर्यती सुरू होतील. काहीही स्वार्थ साधण्यासारखा नसताना लोक खूप निंदा करतील. म्हणून उद्धवा, तूही स्वकल्याणाकरता इथून एकटाच लवकर निघून जा. धन धान्य आप्त इष्ट नातेवाईक यांची आशा धरू नकोस. घरादारात आशा ठेवून नुसत्या शरीरानं तू बाहेर निघालास तर तो त्याग मोठा कठीण होईल. आणि इतकंच नाही तर अनर्थकारक ठरेल. कठीण पण आणि अनर्थकारक पण. म्हणून पहिल्यांदी काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदी ममत्व किंवा आसक्ती समूळ सोडायची आणि मग अहंकाराचं दंडन करायचं आणि नंतर वासनारूप जटाजुटाचं मुंडन करायचं. असं केल्यावर आश्रमातून बाहेर पडावं. आता ते कसं साधेल असा जर तुझा प्रश्न असेल, म्हणजे उद्धवाच्या मनामध्ये जर अशी शंका असेल तर पुढे श्रीकृष्ण सांगतात तो आत्मज्ञानाचा मार्ग. त्यामध्ये ते म्हणतात, अद्वैत वेदांतात मानवी मूल्यांची जी शिडी आहे तिच्यामध्ये केवळ देहसुख भोगणं ही अगदी खालची पायरी, तर केवळ आत्मसुख भोगणं ही अगदी वरची पायरी आहे. खालच्या पायरीवरील व्यक्ती मनुष्य देहधारी पशु समजावी, तर वरच्या पायरीवरील व्यक्ती मनुष्य देहधारी देव समजावी. आत्मस्वरूप अतींद्रिय सूक्ष्म सर्वव्यापी आणि परिपूर्ण असल्यानं देहबुद्धी नाश पावल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. इंद्रियांना दिसणाऱ्या म्हणजे दृश्य वस्तूंचं सारखं चिंतन केल्यानं देहबुद्धी टवटवीत राहते. तसंच भगवंताचं चिंतन केल्यानं आत्मबुद्धी विकास पाहून अंतःकरणात स्थिर होते. आता बघा, भगवंताचं जे चिंतन करतात ते योगी तपी ज्ञानी यांचा चेहरा आपल्याला कसा दिसतो? तेजपुंज दिसतो. कारण ती टवटवी ही चिंतनातून आलेली असते. आणि देहबुद्धीमुळे अशाश्वत तेच शाश्वत वाटतं. ह्यासाठी आत्मानात्म विवेक करून शाश्वत आत्मस्वरूपाचंच चिंतन करण्याची मनाला सवय लावावी असं नाथ महाराज इथे सांगतात. आता जे जे काय हा संवाद आहे त्यातून आपल्याला समजण्यासारखं जे काय आहे ते नाथ महाराज इथे सांगतात की भगवंताचं स्वरूप सर्वव्यापी आहे. त्यामध्ये चित्त ठेवावं. निश्चयानं आणि सावधपणानं आत्मस्वरूपातच निरंतर राहावं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्धारानं चित्ताची धारणा धरली तर ते प्रेमानं तन्मय होऊ लागून अखेर तद्रूप होईल. आणि पुढे उदाहरण कुणाचं देतात तर भृंगी जड असते आणि अळी केवळ मूढ असते, तरी दृढ ध्यानानं ती तद्रूप बनते. म्हणून अभ्यास केला तर काहीच अवघड नाही. तो गूढ अभ्यास आता स्पष्टपणे सांगतायत की भगवंताचं स्वरूप ओतप्रोत ज्ञानमय आहे. तसंच
ध्यान करणारा मनुष्य हा जीव म्हणजे जो कुणी ध्यान करतो ना तो मनुष्य जीव देखील स्वतः सज्ञान आहे. कशामुळे? कारण त्याला ध्यान कशाचं करायचं हे कळतं, म्हणून तो मनुष्य जीव सज्ञान. अर्थात सज्ञान जीवानं ज्ञानधन भगवंताचं अशा रीतीनं ध्यान केलं तर तो सहज तद्रूप होऊन जातो. म्हणून आपण काय म्हणतो? चिंतने चिंतने तद्रूपता. कशाचं ध्यान करतो, कशाचं चिंतन करतो त्याच्याशी आम्ही एकरूप होऊन जात असतो. आणि तद्रूपतेमध्ये सारी समदृष्टीच होत असल्यानं चित्त देखील समत्व पावतं. तो समत्व भाव निश्चयानं साध्य करून मग त्यामध्येच राहायचं. स्वरूप साम्य अनुभवास आल्यावर सर्वत्र समदृष्टी होते. त्या समदृष्टीनेच जगात सतत फिरत राहायचं. म्हणजे मन असं एके ठिकाणी गुंतू द्यायचं नाही. राहण्याच्या ठिकाणाबद्दल मनात योजना किंवा काळजी करू नये. थोडा काळ जरी एकाच ठिकाणी आपण राहिलो तरी त्या स्थानाचं ममत्व जडतं. म्हणून साधकाने सर्वदेशी सर्वाधार आणि सर्व व्यापक व्हावं, म्हणजे तो भगवद्रूप होऊन निजधामाला पावतो. नाहीतर काय होतं? नाहीतर मग आसक्ती निर्माण होते ना. निजधामाला जाण्यासाठी आत्मज्ञान लागतं. शरीराने कुठे जावं लागतं का? नाही, कुठेही जावं लागत नाही. आत्मज्ञानाशिवाय निजधामाला जाता येणार नाही. निजधामामध्ये सगुणाला ठाव नसल्यानं साधक भगवद्रूप बनूनच तिथे जातात. तिथे गरुडाला गती नाही. भगवंताला खांदा नसल्यानं त्याच्या खांद्यावर बसून तिथे जाता येत नाही. अहम बुद्धी सोडल्याशिवाय कुणाला तिथे जाता येत नाही. आणि अहमभाव न सोडता कितीही उपाय केले आणि युक्त्या लढवल्या तरी निजधामात प्रवेश व्हायचाच नाही. आकाराला आलेले दृश्य म्हणून जेवढे आपल्याला दिसते ते सगळं काही ते नाशवंत आहे. आत्मानात्म विवेक करून ही गोष्ट अंतःकरणात निर्धारानं ठसवली पाहिजे. डोळ्यांना जे जे दिसतं ते दृश्यपणानं मर्यादित असतं. कानांना जे जे ऐकू येतं ते शब्दानं मर्यादित असतं. वाणी जे जे बोलते ते बोलण्याच्या मर्यादेत येतं. म्हणून वेदानं आत्म्याविषयी बोलणंच सोडून दिलं. नेती शब्दानं तो लाजला. मनाच्या संकल्पाने जे जे आकलन होतं ते कल्पनेच्या कक्षेत येतं. जे जे अहंकारानं व्यापलं जातं ते इतर वस्तूंनी मर्यादित होतं. तात्पर्य काय? तर इंद्रियांना जेवढं म्हणून गोचर होतं तेवढं सगळं नश्वर असतं असं नित्यानित्य विवेकानं ठरवलं आहे. अर्थात हा नित्यानित्य विवेक देखील मायेच्या प्रांतातीलच आहे हे विसरू नये. इंद्रियांना अनुभवास येणारं सगळं दृश्य मायामय असल्यानं मायेचा संकल्पच सारी दृश्यसृष्टी निर्माण करतो. म्हणून जेवढा दृश्य संसार दृष्टीस पडतो तेवढा सगळा मायेचा व्यवहार आहे असा मनाचा निश्चय करून ते ओळखायचं. स्वप्नातील राज्यपद केवळ भ्रमाचंच होतं असं नंतर प्रत्ययाला येतं, किंवा स्वप्नातून जाग झाल्यानंतर. पण स्वप्नात असताना मात्र बापरे, मी राजा, माझी राजधानी, माझी प्रजा, माझं ऐश्वर. आणि जेव्हा स्वप्नात असतो तेव्हा हा भ्रम आहे असं कळतं का? नाही. पण जेव्हा जाग येते तेव्हा ते भ्रम होता हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे संसारातील सारा वैभव विलास केवळ माईक आहे हे आधीच ओळखावं. पुढे माहिती देतात ते कर्म, अकर्म आणि विकर्म याबद्दल, की आपल्याला कर्म बंधन करतं हे खऱ्या अर्थानं उमगल्या वाचून त्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न माणूस करणार नाही. आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळं आपलं समाधान आपण आपल्या बाहेर शोधू लागतोय. पण बाहेर समाधान शोधण्याच्या स्फूर्तीला कर्म असं म्हणतात. ही स्फूर्ती अत्यंत सूक्ष्म असल्यानं सामान्य माणसाला मूळ स्वरूपात अनुभवास येत नाही.
वृत्तीमध्ये तिचं रूपांतर झालं म्हणजे सर्वसाधारण माणसाला तिचा प्रत्यय येतो. वृत्तीच्या पोटी भेदाचे मूळ असल्यानं तिच्यातून गुणदोष निर्माण होतात. गुणदोषातून चांगलं वाईट, हवं नको, सुखदुःख हे अनुभवाला येतं. कर्माचं बंधन नाहीसं होण्यास कर्माचा पाया असणारे कर्तेपण ते आधी नाहीसं व्हावं लागतं. कर्तेपण नाहीसं होऊन अकर्तेपणानं कर्म घडणं याला अकर्म असं म्हणतात. म्हणजे जे काय घडत आहे त्यामध्ये मी कुठे आहे हा भाव ठेवायचा नाही, म्हणजे कर्तेपणा घ्यायचा नाही. आणि अकर्तेपणानं घडलेलं जे कर्म आहे त्याला अकर्म म्हणायचं. कर्मामधील विधी निषेधांना विकर्म म्हणायचं. पण त्या शब्दामुळे काही जणांची अशी जमलिंग होऊ शकते की अकर्म म्हणजे करू नये, वाईट असं नाही आहे. तर अकर्ममध्ये कर्तेपणा नाही आहे आणि विकर्मामध्ये विधी निषेध त्या कर्मामधला, म्हणून त्याला विकर्म म्हणलेलं आहे. मी देह आहे ही भावना असेपर्यंत कर्माचं बंधन असतं. मी आत्मा आहे ही भावना दृढ झाली म्हणजे अकर्तात्मबोध, अर्थातच मी करता नाही हे ज्ञान होतं. हीच ज्ञानी पुरुषाची अवस्था होय. जय हरी.